तर लाडकी बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट आहे. तुम्हाला ह्यामध्ये सगळ्यांना जे ई-के-वाय-सी ज्यांची झालीच नाही आणि ज्यांची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा पैसे आले नाही, तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते काय करायचं आहे त्यासाठी आपण आता मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगतो. त्यामध्ये आता मी तुम्हाला जे एक न्यूजमध्ये दाखवलेलं आहे, जे बऱ्याच लाडक्या बहिणींना लाईव्ह त्यांच्या घरासमोर तिथं जाऊन यवतमाळमध्ये पण झालेलं आहे आणि बाकीच्या दुसऱ्या गावामध्ये पण झालेलं आहे. न्यूज मध्ये त्यांनी काय केलं, रिपोर्टर त्यांनी लाईव्ह त्यांच्या तिथं जाऊन घरासमोर वगैरे जाऊन त्यांना विचारले आहे की तुमची ई केवायसी झाली होती का, तुम्हाला पैसे आले नाहीत का, तुम्हाला काय प्रॉब्लेम आलं. तर त्याबद्दल भरपूर असे लाडकी बहिणी जे आहेत आता दुसऱ्या गावामधले वगैरे, तर त्यांनी मागणी करत आहेत की सरकारला, आणि त्यामध्ये सगळ्यांना सहभाग व्हायचा आहे. कारण की जर समजा जेवढे लाडकी बहीण ह्यामध्ये सहभाग होतील तर सरकारकडे ही मागणी जाणार आहे आणि त्यासाठी सगळ्या लाडक्या बहिणींना ई केवायसी ला नवीन संधी भेटणार आहे. तर ते आता कसं करायचं आहे मागणी आणि त्याला काय करावं लागेल ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर तुम्ही कमेंटमध्ये फक्त विनंती अर्ज म्हणून कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विनंती अर्ज म्हणून, म्हणजे की मला जेवढे सबस्क्राईब येतील आणि विनंती अर्ज म्हणून असे जेवढे कमेंट येतील त्या सगळ्या लाडक्या बहिणींना, म्हणजे मला पण कळेल की एवढे लाडकी बहीण आहेत म्हणून. कारण की आता प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये जर बघितलं तर हे जे मुद्दा आहे सगळेजण उठवणार आहेत. तर यामध्ये आता बाकीचे जे लाडकी बहीण आहेत त्यांनी मागणी म्हणून न्यूज मध्ये पण दाखवलेला आहे. मी तुम्हाला तिथे लाईव्ह तुम्हाला मी ती व्हिडिओ पण दाखवणार आहे न्यूज मधलं, की त्यांनी मागणी अर्ज म्हणजे मागणी म्हणून त्यांनी कसं हे करत आहेत म्हणून. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्यामध्ये सगळ्यांना सहभाग व्हायचा आहे. म्हणजे ह्यामध्ये कसं काय असणार आहे की ज्या लाडकी बहिणींची ई केवायसी झाली आहे, म्हणजे एकदा झाली होती तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. आता फेब्रुवारी महिन्याचा पण हप्ता आला नाही, मार्च महिन्याचा तर अजून कोणाला आलाच नाही हप्ता, बट फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना, जानेवारी महिन्याचा हप्ता आला नाही. आणि बरीच असे लाडकी बहिणी आहेत की त्यांना जून नोव्हेंबर पासून हप्तेच आले नाही त्यांना, म्हणजे एक पण हप्ता आला नाही. म्हणजे पहिलं 4-5 महिने हप्ते आलते, त्यानंतर ना हप्ताच आला नाही. तर अशा भरपूर लाडकी बहिणी आणि त्यांना जर बघितलं तर आपण मध्ये हे पण सांगत होतो की आधार सेटिंग करून घ्या, बँकेला लिंक आहे का नाही बघा. तर त्या लाडकी बहिणीने आता कमीत कमी मला माहित आहे की भरपूर असे लाडकी बहिणी आहेत की मी बघितलंय, स्वतः कमेंट पण करतात आणि माझ्याकडे पण जे कस्टमर येतात की त्यांनी पण मला सांगितलेले आहेत की बरेच, जर मी त्यांचं बी चेक पण केलं तर त्यांचं आधार सेटिंग पण आहे, बँकेला लिंक सुद्धा आहे, त्यांचं डॉक्युमेंट सुद्धा अपडेट आहे, आधार कार्ड पण अपडेट आहे, सगळं ओके आहे. तरी सुद्धा त्यांना हप्ता बंद झालेला आहे. आणि ते जे मी सांगत आहे की तुम्हाला जे लाईव्ह त्यांनी जाऊन जे न्यूज मध्ये त्यांनी घेतलेला आहे, रिपोर्ट घेतलेला आहे, तर त्यांनी सुद्धा सांगितलेले आहेत की आम्ही ई केवायसी केलेला आहे तरी सुद्धा आम्हाला हप्ता भेटला नाही. पहिला हप्ता आला बट त्यानंतर हप्ते आले नाही. तर हे कसं काय, जर अपात्र केलं तर त्याचं कारण काय, अपात्र करायचं कारण का? कारण की पत्र्याच्या घरमध्ये एक एक किती जण तर राहतात, त्यांना सरळ घर नाहीये, त्यांचं एकदम छोटस घर आहे, फक्त एक खोलीसारखं घर आहे. असल्या लाडकी बहीण जे आहेत त्यांना सुद्धा त्यांनी हप्ता बंद केलेला आहे. तर ह्या बाबतीत आपल्याला सहभाग व्हायचा आहे, त्यामध्ये सगळ्यांसाठी मिळून मागणी करायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही फक्त कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा विनंती अर्ज म्हणून. आणि हे व्हिडिओ जे आहे तुम्ही पूर्ण आता बघा, पुढे तुम्हाला कळेल सगळं काय असणार आहे. तर व्हिडिओ या मी तुम्हाला दाखवतो. लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप थकीत आहेत. मे महिना सुरू होऊनही पैसे खात्यात न आल्यानं महिलांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे. यवतमाळच्या लाडक्या बहिणींशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी. आम्हाला आहे ना 3 महिने झाले पैसे लाडक्या बहिणीचे आलेच नाही आहे. आम्हाला खेती नाही, वागी नाही, काहीच नाही. आम्ही आहे धंद्यालाच जातो, पलग बाजा घेऊन. सांगा काय त्रास होते, काय मागणी तुमची? आता आमची मागणी एक आहे सर, मी लालू शिंदे बोलत आहो. आम्हाला कसं आता मागच्या त्या महिन्यातनी मिळाले, आता ह्या महिन्यातनी 2 महिन्याचे काय आता मिळाले नाही. आमच्या भावानं 2500 देतो म्हणून कबूल केले, पण आता आम्हाला त्याच्या खुशीनं जे काय आम्हाला ते देतं बस आम्ही त्याच्यातच खुश आहोत. पण आता कसं महिन्याच्या महिन्याला आम्हाला राशन तर मिळते कंट्रोलचं, पण आता त्याच्यासाठी आम्हाला तेल पाण्याला काही लागन ना, त्यांच्याकडून भावाकडून सांगा. आमची समस्या एकच आहे का दर महिन्याला आम्हाला टाका, आमची चूल चक्की चाला. पैसे मिळाले नाही तर काय तर अडचणी येते. केवायसी करा, केवायसी केली तरी केवायसी झालीच नाही म्हणते का, दुका सुखाले पैसे लागते. बँकेत गेलो केवायसी केला, हे आण ते आण, आम्ही आणतो पण खूप त्रास होते आणाले. का एक भेटते एक भेटत नाही असं बँकवाले आम्हाला म्हणतात.